राष्ट्रपुरुष हे खरं तर त्यांच्या कर्तृत्वानेच अमर होत असतात, पण आपल्या शिल्पकलेनं या राष्ट्रपुरुषांना पुन्हा जिवंत करणारे महान शिल्पकार आणि पद्मभूषण राम सुतार हे आता आपल्यासोबत आहेत। अरबी समुद्रामध्ये शिवरायांचा जो एक महान पुतळा उभारला जाणार आहे शिवस्मारकाच्या तिथे, या पुतळ्याचं काम राम सुतार करणार आहेत आणि याच निमित्तानं आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। सर, शिवरायांचा पुतळा तो देखील अरबी समुद्रातला एवढा महान पुतळा करण्याचं काम जेव्हा तुमच्यावर आलंय, हे जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा पहिली भावना काय होती तुमची? पहिली भावना म्हणजे खरोखर लहानपणापासून जे मोठे काम करण्याची इच्छा असायची। लहानपणी अर्थात पुष्कळ ड्रॉइंग पण करायचं घरावर, म्हणजे भिंतीवर वगैरे शिवाजीचं वगैरे, ते सुद्धा हे अशी शिवाजीचा पुतळा करण्याचा हा योग सुद्धा येणं खरोखर विशेष आमचं भाग्याचं आहे। आणि खरोखर सगळ्यात मोठा पुतळा करण्याचं भाग्य हे आम्हाला मिळालं आम्हाला तर खरोखर विशेष आहे। आम्हाला खूप आनंद होत आहे आणि शिवाजी महाराजांचं अगदी अप्रतिम असं पुतळा व्हावा अशी सदिच्छा आहे आमची। त्याप्रमाणे काम करत आहोत आम्ही। तुम्ही आत्तापर्यंत जवळपास 200हून अधिक पुतळे, म्हणजे पार्लमेंटमधले तर सगळे पुतळे तुमचेच आहेत, याशिवाय देशविदेशामध्ये देखील तुम्ही पुतळे बनवलेले आहेत। शिवरायांचे पुतळे देखील याआधी महाराष्ट्रामध्ये अनेक बनलेले आहेत, तर या पुतळ्यांच्याहून एक वेगळा पुतळा बनावा, आपल्या या पुतळ्याची वेगळी ओळख असावी, याच्यासाठी तुम्ही या पुतळ्यात काय करणार? खरोखर म्हणजे पुष्कळ प्रकारचे आम्ही डिझाईन तयार केले, म्हणजे सरळ उभे असताना त्याच्यानंतर लाठेचा सपोर्ट, लाट जी असते काही सपोर्ट पाहिजे असतात ना, अशा पुष्कळ तऱ्हेचे डिझाईन केलं। शेवटी मग निर्णय ते डिझाईन करताना शेवटी एक ठरलं की सगळ्यात उत्तम हा पुतळा थोडंसं जम्प करताना किंवा एक पॉवरफुल असं पर्सनॅलिटी, म्हणजे घोडासुद्धा कम्प्लीट, म्हणजे जसं आपण या ठिकाणी बघतोय हे त्याच पुतळ्याचं मॉडेल आहे जो अरबी समुद्रामध्ये बसवला जाणार आहे। तर हे तुम्ही बघू शकता की अरबी समुद्रामध्ये जे शिवरायांचं स्मारक होणार आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा हा पुतळा बनवला जाणार आहे। हे त्या पुतळ्याचं मॉडेल आहे, पण याच्यावरून तुम्हाला कल्पना येऊ शकेल की कशा पद्धतीचा एक भव्य पुतळा अरबी समुद्रामध्ये उभारला जाणार आहे। हा पुतळा साधारण 22-25 फुटाचा आहे, पण प्रत्यक्षातला पुतळा जो आहे तो याच्यापेक्षा देखील मोठा असणार आहे, तो देखील तब्बल 400 फुटांचा। पण याची पहिली झलक नेमका कसा असणार आहे हे तुम्ही आता एबीपी माझावरती या ठिकाणी पाहू शकता। सर, या पुतळ्याची आणखीन काय काय वैशिष्ट्य, म्हणजे किती फुटांचा आहे, काय काय सामग्री याला लागणार आहे? सामग्री हा पुतळा म्हणजे ब्रॉन्झचा होणार। ओके। आणि त्याच्यानंतर सपोर्ट म्हणून हे सगळं असणार आणि त्याच्यामधून वर जाण्याकरता म्हणजे लिफ्ट वगैरे असणार, अशी बरीचशी सोय आहे। त्या लोकांना एक मोठ्या उत्साहाने आतमध्ये जाऊन पाहू शकतात। पण संपूर्ण पुतळा जो आहे तो 400 फुटांचा असणार? 400 फुटाचा। अच्छा, म्हणजे सगळ्यात मोठाच, म्हणजे शिवरायांचा सगळ्यात मोठा पुतळा असेल हा। नाही, एक सांगायचं म्हणजे तुम्हाला आशीर्वाद ट्रेनचं जे घोड्याचा चेहरा जो आहे ना 70 फूट होणार। घोड्याचा फक्त चेहरा हा 70 फुटांचा असणार आहे। हो। तुम्हाला भव्यतेची कल्पना येईल की किती अवाढव्य आणि मोठं काम आहे हे। पुतळ्यामध्ये खरं तर त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते तुम्हाला साकारायचं असतं, म्हणजे की त्या माणसानं जो संघर्ष केलेला आहे किंवा त्याचं जे जीवन आहे ते तुम्हाला त्याच्यात उभं करायचंय। शिवरायांचा पुतळा साकारायचा म्हटल्यानंतर तुम्हाला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्यांचा रोप जो आहे, कोणी त्यांचा रोप पाहून कोणी म्हणजे हिंमत नाही करू शकणार अटॅक करायची, अशा तऱ्हेचं त्याचं रोप आलेलं आहे। आणि तो पुतळ्याच्या म्हणजे तो आवेश दिसावा त्यांच्या, ही खबरदारी तुम्हाला घ्यायची। ते कोणी पाहतानाच तो भिवून पळून जाईल। तर किती बारीक गोष्ट आहे की पुतळा बनवताना पण शिवरायांचा पुतळा असा बनायला पाहिजे की तो पुतळा बघणाऱ्याला सुद्धा त्याची जरब वाटली पाहिजे, पुतळ्याकडे बघताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आदर तुमच्या मनात आला पाहिजे। ही खबरदारी त्यांनी हा पुतळा बनवताना घेतलेली आहे। राम सुतार यांचे पुत्र आणि स्वतः शिल्पकार असलेले अनिल सुतार देखील आता आपल्यासोबत आहेत। सर, म्हणजे शिवाजी महाराज हा गेली 350 वर्षे महाराष्ट्राचा सर्वोच्च अभिमान बिंदू आहे आणि ही ऊर्जा आपल्याला 350 वर्षांपासून पुरत आलेली आहे। अशा माणसाचा पुतळा बनवण्याचं दडपण नेमकं किती असेल? कारण म्हणजे हा पुतळा हे आपलं सर्वोच्च आदराचं स्थान, जिथं जाऊन सगळा महाराष्ट्र माथा टेकणार आहे। असा पुतळा बनवताना नेमके काय दडपण किंवा जबाबदारी, काय भावना आहेत तुमच्या? सगळ्यात मोठी जबाबदारी जी आम्हाला वाटली ती अशी होती की हा एकदम वेगळा पुतळा दिसायला पाहिजे। आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी हिंदुस्थानात जेवढे पुतळे झाले तिथे तुम्हाला असा पुतळा कुठेच नाही मिळणार। एकदम क्रिएटिव्ह आणि न्यू डिझाईन आम्ही बनवलं आहे आणि पुष्कळशी आम्ही पुतळ्याचे हे बनवले, मॉडेल्स बनवले।
पण त्याच्यामध्ये आम्हालाही वाटलं की त्याच्यामध्ये काही नवीनपणा नाही आहे, त्यामध्ये डायनॅमिक प्रमाण नाही आहे. शिवाय आम्हाला दाखवायचं की शिवाजी महाराज विक्टोरियस पोजमध्ये पाहिजे. तर आम्ही जो हे पुतळा केला आहे त्याच्यामध्ये तलवार वर उभारलेली आहे, घोडा पण एकदम डायनॅमिक म्हणजे फोर्सफुल आहे. आणि हे सगळं इतका मोठा जेव्हा पुतळा बनवतो, घोड्याचे पाय बारीक असल्यामुळे मध्यंतरी एक सपोर्ट असणं खूप जरुरी आहे. त्यासाठी कॉन्क्रीटचं एक मोठं पिलर मध्ये बनवलं जात आहे, ज्याच्यामध्ये लिफ्ट असणं. हो, जरा या ना. आपण या ठिकाणी हा पुतळा बघतोय. आता काय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप दगडं असतात. एक आपण अशा ठिकाणी येतो, तर दगडं दाखवलेले आहे म्हणजे आपलं महाराष्ट्रातलं जे एक रॉ जे लँडस्केप असतं ते आहे, आणि त्याच्यामध्ये गवत पण असतं. तर आता आपण ते सगळे एलिमेंट्स, आपला ढाल, झेंडा, तलवार हे आपले मुख्य आहेत जे आपण दाखवतो विक्टोरियस. आणि त्याच्या पाठीमागे जे एक कॅमोफ्लॅज करण्यासाठी म्हणजे मधलं कॉन्क्रीटचं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याला लपवण्यासाठी आम्ही हे सगळे उपयोग केला आहे. म्हणजे कोणाला स्ट्रक्चर नाही दिसणार, पण एक नॅचरल एन्व्हायरमेंट दिसेल, शिवाय त्याला सपोर्ट मिळेल. आणि हे करून आपण दुरून बघितलं तर घोड्याची जी पोज आहे, दोन पाय पुढे उधळताना आणि मागचे पाय पण एकदम फोर्सफुल म्हणजे पुढे जाताना, एक धरून नंतर मग घोड्याचा तुम्ही चेहरा बघाल तुम्ही साईडने, तर शिवाजी महाराजांचा हात उभारलेला आहे म्हणजे तलवार दाखवतात ते, म्हणजे आम्ही विक्टोरियस झालो असं ते दाखवताना आहे. आणि घोड्याची मान आपल्या मरीन ड्राईव्हकडे बघताना आहे. म्हणजे पूर्ण कॉम्पोजिशन आम्हाला लक्षात ठेवण्याची खूप अत्यंत आवश्यकता होती, भारतात नव्हे पण पूर्ण जगात. तसंच जसं आपण सरदार पटेलचा सगळ्यात मोठा पुतळा करतो आहे, 522 फुटाचा आहे, तसाच हा एक म्हणजे इतका उत्कृष्ट पुतळा होणार आहे. म्हणजे संध्याकाळच्या स्कायलाईनवर जेव्हा तुम्ही बघाल तर एक त्याची सिल्युएट जी दिसेल एक खूप डायनॅमिक आणि खूप फोर्सफुल घोडा दिसेल. हे कॉन्क्रीटचं जे स्ट्रक्चर बनणार आहे आतमध्ये, तर त्याच्यामध्ये काय लिफ्ट वगैरे त्यामध्ये लिफ्ट असणार आहे. ते लिफ्ट असणार आहे म्हणजे म्युझियम पाहिल्यानंतर लोकांना एक सवड दिली जाईल की तुम्ही घोड्याच्या मध्ये जाऊन शिवाजी महाराजांच्या छातीमध्ये असे काही विंडोज ठेवणार आहेत, तिथून त्यांनी बघितलं तर पूर्ण मरीन ड्राईव्हचा पूर्ण नजारा तुम्हाला दिसेल संध्याकाळच्या वेळेस, दिवसा म्हणा जे पण आहे. तुम्ही म्हणजे इतके पुतळे बनवलेले आहेत. खरं तर म्हणजे पार्लमेंटमधला तुमचा महात्मा गांधींचा पुतळा जो आहे, आजही त्या ठिकाणी लोकशाहीमधली अनेक आंदोलनं त्या पुतळ्याला साक्षी ठेवून होत असतात. पण तुमच्या आजवरच्या सगळ्या करिअर मधला हा सगळ्यात असा रोमांचकारी क्षण आहे असं वाटतं. सगळ्यात विशेष वैशिष्ट्यपूर्ण पुतळा, एक पॉवरफुल आणि बिगेस्ट वन, हे अशाच तऱ्हेचा हा पुतळा झाला आमच्यात. खरोखर आम्हाला अतिशय आनंद आणि एक एक हे वाटतं, खूप आश्चर्य वाटतं. आमच्या नशिबी हे काम होणं आमचं लक आहे. खूप आनंद होत आहे. हा जो पुतळा आहे तो ब्रॉन्झचाच असणार आहे. याच्यासाठी सामग्री जी लागणार आहे म्हणजे याचं नेमकं ते अरबी समुद्रात जाईपर्यंत हे कशी असते प्रोसेस म्हणजे नेमकी? हे पार्ट बाय म्हणजे पार्ट बाय पार्ट म्हणजे असे तुकडे तिथे ॲक्च्युअल जागेवर जाऊन असं जोडून ते उभारणार. ओके. कारण बरेचसे तुकडे असणार हे आणि असे तुकडे जोडत आकारात होईल. फार म्हणजे कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, पण सांगणं फार कठीण आहे, पण फार वेळ लागणार आहे त्याला. या पुतळ्यासाठी राम सरांनी आणखीन काही आराखडे तयार केलेले होते. जवळपास 6 ते 7 आराखडे आहेत आणि त्याच्यामधून एक सिलेक्ट झालेला आहे. ते आराखडे नेमके काय आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे देखील आपण आता आतमध्ये जाऊन बघणार आहोत. अरबी समुद्रामधल्या शिवस्मारकाचा जो पुतळा आहे तो 7 मॉडेल नंतर फायनल झालेला आहे आणि हे ते 7 मॉडेल आहेत या ठिकाणी जे राम सुतार सरांनी बनवले होते आणि त्याच्यानंतर त्यातलं एक मॉडेल जे आहे ते फायनल झालेलं आहे. पण एक पुतळा याच्यातला फायनल झालेला आहे, पण त्याच्या आधी त्यांनी ज्या कलाकृती केलेल्या होत्या त्या देखील या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि त्याच्याबद्दल देखील थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. या पुतळ्यांची सर काय काय नेमकी वैशिष्ट्ये आहेत? सुरुवातीला म्हणजे आमचा जो पुतळा आम्ही बरोबर पार्लिमेंटमध्ये जो आहे तो म्हणजे असा 3 पायावर उभा एक असं रुबाबदार पुरुष असं दाखवलेला एक पुतळा आहे, जो पार्लिमेंटला पण लागला, बालेवाडी पुण्याला लागला आणि लातूरला लागलेला आहे. याच टाईप. हां. नंतर मग अरबी समुद्रामध्ये करण्यासाठी जो 7-8 वर्षापूर्वी आम्ही हे मॉडेल तयार केलं होतं, ज्याच्यामध्ये आम्ही समुद्राची एक लाट दाखवली होती, सपोर्ट, ज्याच्या थ्रू आपल्याला पूर्ण मूर्ती सपोर्ट करता येईल. आणि ते कसं विक्टोरियस पण ह्याच्यात आहे म्हणजे दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही जो एक नवीन पुतळा केला ते असं होतं की हा सपोर्टला आणखीन चांगल्या तऱ्हेने कसं आपल्याला सजवता येईल किंवा कॉम्पोजिशन बनवता येईल त्या दृष्टीने आम्ही याच्यात तुटका किल्ला, तुटलेली तोफ असं सगळं दाखवून त्याला कॅमोफ्लेज करून हे बनवण्याचा विचार केला होता.
या ठिकाणी अजूनही काही पुतळे आहेत जे मॉडेल सरांनी बनवलेले होते या शिवस्मारकाच्या पुतळ्यासाठी. त्याच्यामध्ये म्हटलं गेलं की म्हणजे त्याच्या तुटलेला किल्ला नको, तुटले तोप नको, तर मग आम्ही हे साधं झाड कसं दाखवता येईल. ओके. कारण याच्यामध्ये कॉन्क्रीटचा जो मोठा पाया आहे त्याला म्हणजे सगळीकडून झाकलेलंच बरं राहील, म्हणजे एक कॉम्पोजिशन चांगलं दिसेल, त्या दिशेने हे केलं आहे. बाकी सगळ्यांमध्ये विक्टोरियस, नंतर मग नरिमन पॉईंटकडे बघताना अशी नजर केली आम्ही. घोड्याचा पण थोडा चेहरा थोडा वेगळा केला. त्यानंतर याच्यात तुम्ही बघाल, याच्यात आणखीन थोडा फरक आहे. घोड्याचा चेहरा आणखीन इकडे बघताना आहे, पण याच्यात 3 पाय खाली आहेत. याच्यात सपोर्ट नाही बनवलेला, पण सपोर्टची याला पण गरज लागेल. काही लोक म्हणाले की आपण एक दुसरा सपोर्ट करूया जे काचेची बिल्डिंग सारखं दाखवूया लागलं असतं, पण त्याला पण काचेची बिल्डिंग नुसती योग्य नाही वाटणार, म्हणून आम्ही ढाल आणि 2 तलवारी दाखवल्या. पण फायनली आम्हाला हेच वाटलं एक आर्टिस्टिक दृष्टीने त्याला चांगलं भाव म्हणजे झेंडा, ढाल, तलवार सगळं दाखवून आणि रॉक जे आहे आपल्या नॅचरल एन्व्हायरमेंट असतं तसं करून दाखवावं. सर, तुमचं वय आता जवळपास 93 वर्ष आहे. 90 नंतरही तुमची ही कला साधना चालू आहे आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला देखील तुमचा परत एकदा हातभार लागतोय. या वयात देखील तुम्ही तुमची ऊर्जा कशी काय टिकवून ठेवली आहे? काय त्याचं रहस्य आहे? इच्छाशक्ती, दुसरं काही नाही. इच्छाशक्ती, काही करावंशी वाटतं म्हणून मनुष्य चालत राहतं. इच्छा असेल तरच पुढे जाऊ शकतो म्हणतो. तर अशी म्हणजे सगळ्यात मोठं काय काम करता येईल ही जी सदिच्छा, आणि प्रसंग आल्याबरोबर तो जेवण घेऊन आम्ही काम स्वीकारतो. सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय शेवटचं. खरं तर या पुतळ्याकडं किंवा या संपूर्ण स्मारकाकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. एक मोठी जबाबदारी आहे. तर अशा वेळी इतर पुतळे बनवताना आणि शिवरायांचा पुतळा बनवताना नेमका काय फरक? तसं काय मूर्तिकार म्हणून काय असतं की आमचं ध्येय नेहमी हे असतं की आपण सगळ्यात चांगला पुतळा कसा करावा. तर माझ्या दृष्टीने प्रत्येक पुतळ्यामध्ये जसं आमचं लक्ष असतं आणि बारीकीने आम्ही बघतो, तसंच या पुतळ्यामध्ये सुद्धा हे केलं. एवढंच की म्हणजे याच्यामध्ये जे मुख्य आहे की इतका मोठा पुतळा झाल्यानंतर एकदम स्टॅटिक नको वाटायला, त्याच्यामध्ये फोर्स असायला पाहिजे, ते धरून जे आम्ही मॉडेल केलेलं आहे. आता याच्यामध्ये ते सगळे गुण आलेले आहेत आणि आम्हाला असं वाटतं की जेव्हा हा लागेल पुतळा तेव्हा मुंबईची एक स्कायलाईनला एकदम एक ॲडिशनल एक फोकस मिळेल आणि एक जसं आपण ते अमेरिकेत स्टॅच्यू लिबर्टी बघतो तसं स्कायलाईन, तसंच याच्यामध्ये खूप सुंदर एक वातावरण तयार होईल आणि एक मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रात एक फोकस तयार होईल जिथे खूप पर्यटक येतील आणि त्यांना आवडेल ते. तर हे होते राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार. शिवरायांचा एक मोठा भव्य दिव्य पुतळा बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आयुष्यामध्ये त्यांनी अनेक पुतळे बनवलेले आहेत, जवळपास 200हून अधिक. पण या पुतळ्याचं एक महत्त्व वेगळं आहे आणि हा पुतळा आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी, सर्वात विशेष अशी कलाकृती असेल असं त्यांनी देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली.